आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? तुम्ही अचानक डिस्टर्ब का झालात? ज्या नदीला तिचा हक्क मिळावा म्हणून मी माझ्या घरच्यांशी गावाशी भांडतोय. ही नली एका मुलासोबत फिरते. अरे देवा, बघा 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 गावकऱ्यांनो बघा, ही गावड्यांची नली पुन्हा मुलाबरोबर गावात हिंडते फिरते. अरे आता कसं करायचं? आणि काय हो गुरुजी, अशा अपवित्र मुलीकडून आपण दीपपूजनाचं पवित्र काम करून घ्यायचं? अहो, माझ्या मुलीवर असले भलते चलते आरोप कशाला करताय? अहो, आरोप कसले, पुरावा आहे हा. मला सांगा, मृगजळावर शेती करता येते? स्वप्नात एखादा राजवाडा बांधलात तर त्यात राहता येतं? नाही. नाही ना? तसंच संशयाच्या पुराव्यावरून कोणाला दोषी ठरवता येत नाही ना? प्रेमाची सगळ्यात मोठी ताकद विश्वास आहे. संशयाने मन असं सैरभैर होतं, पण विश्वासाने प्रेमाचं नातं अतूट होतं. एका फोटोवरून इतके अस्वस्थ झाला याचा अर्थ प्रेमाची गाठ सैल आहे. एका अपरिचित फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीवर इतका विश्वास, आणि जिच्यावर इतकं मनापासून प्रेम करता तिच्यावर इतका विश्वास, हे काही योग्य नाही. मला बघू तरी, फोटो बघू. अहो, हे सुंदर आहेत. माझा नवरा. एक मिनिट बघू. ही जागा तुम्ही एकदा बघा, तुम्हाला ओळखीची वाटली तर. चहाची टपरी तिथे काढलाय फोटो. करेक्ट. मला एक गोष्ट कळत नाही, पण सुंदर आणि नली कसे काय एकत्र? काहीतरी विचित्र आहे. नाही, एक काम करतो मी, नलीलाच कॉल करतो ना. हा. ऊन पण लागत नाही. एक काम करू, आपण नलीच्या घरी जाऊ. हं? चला. ठीक आहे. वेद, 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 अहो, कुठे चाललोय आपण? चला माझ्यासोबत. अहो, सांगा तरी मला. वेद, अहो, आपण कुठे जातोय? अहो, पण सांगा तर मला. अहो अहो, आपली कशी सुटका होणार आहे ह्यातून आता? दादा, तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग निघेल. आम्ही या गावात आलो आणि ग्रहच फिरलेत बघा आमचे. माझ्याने अक्षराची ताटातूट झाली. अहो, त्या लय चांगल्या स्वभावाचे आहेत बघा. त्यांचा लय जीव आहे माझ्यावर. हा, आता बिना त्या समधीकडे शोधत असतील बघा मला. मी दगड होतो, पर अक्षरांनी मला माणसात आणलंय बघा. लय जीव लावतात त्या माझ्यावर. लय काय काय सोचलंय बघा माझ्यासाठी. खरंच मिळालंय, नशीबवान आहे. मला अक्षरासारखी बायको मिळाली. आता पण मग त्यांच्या नजरेसमोर नाही ना, तर त्यांचा जीव कासवीस झाला असेल बघा. दादा, तुम्ही नका एवढं पॅनिक होऊ. हा, आपण काहीतरी मार्ग काढूया. काळजी करू नका. हा, शांत व्हा. वेद, थांबा. वेद, वेद, प्लीज मला सांगाल का, तुम्ही कोणामागे धावताय? कोणाला शोधताय? मला एक बाई दिसते, ती फक्त मलाच दिसते. काय? बघा, मला तुम्हाला समजावता येत नाहीये, पण तुम्ही एक
खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही फक्त एवढंच जाणून घ्या की नली जेव्हा संकटात असते तेव्हा ती बाई मला दिसते. नलीच्या बाबतीत कुठलीही चुकीची घडणारी घटना ती बाई मला आधीच सांगून सावध करते. ती बाई दिसली म्हणजे नली संकटात आहे. अहो पण तिच्या बरोबर सुंदरही आहेत. ते खूप लवकर पॅनिक होतात, तो खूप लवकर घाबरतात. मी कसं बसं त्यांचं आयुष्य मार्गी लावते. आणखीन काही चुकीचं घडायला नकोय. हे बघा, ती बाई जोपर्यंत नलीच्या पाठीशी आहे तोपर्यंत काही चुकीचं घडणार नाही. ही बघा, वेद थांबा. किती आलो आपण? ती बाई आपल्याला इथं घेऊन आले म्हणजे नली आणि सुंदर इथेच कुठेतरी असणार. मला तर कोणी दिसत नाहीये इथे आणि ती बाई तुमची मदत करणार आहे. मला तर भीती वाटायला लागली. हे बघा प्लीज, मला माहिती आहे मी तुम्हाला पटवून देऊ शकत नाहीये, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हं? हो, कुठे जाताय तुम्ही? अहो अक्षरा, मागे मागे. चला चला निघा. तुम्हाला बघून जीवात जीवाला माहितीये. तुम्ही ठीक आहात ना? वय तुम्ही बी ठीक आहेत ना? हो? तू ठीक आहेस? सुंदर दादा ठीक आहात तो तुम्ही? हा होय, म्या बरा आहे. अरे प्रभावा, अरे मला कायच कळत नाही बघ. म्हणजे आधी ह्यांची पर्स चोरली, मग आम्हाच नाही इथं उचलून आणलं. अरे का करत असेल हे समज कोण? सगळं कोणी आणि का केलंय हे मलाही माहिती नाही. म्या काय म्हणतोय, आपण हे समजा ना पोलिसांना जाऊन सांगूया. चला. अहो हो हो, पोलिसांना सांगूया, पण नंतर. तुम्ही दोघं सुखरूप आहात हे जास्त महत्वाचं नाहीये का? आणि आपण ज्या महत्वाच्या कामासाठी आलोय ते राहूनच गेलंय की हो. आपल्याला दर्शनाला जायचंय, लक्षात आहे ना? आम्हाला सुद्धा लवकरात लवकर मंदिरात पोचायचंय. वेद,
आता काय झालं बघितलंस ना. मंदिरात जायची खरंच गरज आहे का? हो, नली तो तुझा हक्क आहे. आज जर दीपपूजा झाली तर ती तुझ्याच हस्ते होईल. ओ फणसे गुरुजी, काही निश्चित वेळ मुहूर्त वगैरे असतो की नाही या दीपपूजनाचा? हो ना फणसे गुरुजी, रात्र वाढतच चालले, उशीर होतोय. सरस्वती वहिनी, खूपच उशीर होतोय आता. नशिबातच असावं लागतं फणसे गुरुजी. दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणतात, ते हे असं. दीपपूजनाचा मान नशिबानच मिळतो. कुठं आहे नली? कुठल्या मित्रासोबत फिरते देवच जाणे. अहो फणसे गुरुजी, अहो अख्खा गाव खोळंबलाय. अजून किती वाट बघायची? आणि सरस्वती तर काय बोलायलाच तयार नाही. सरस्वतीचा जीव कासावीस होतोय मुलीच्या काळजीनी. होणारच. तिकडीच्या आईला जन्माचीच काळजी राहणार. अहो फणसे गुरुजी, चला आता दीपपूजनाला सुरुवात करूया. अहो आमची मुलं आहेतच की, पण वेद कुठे आहे? सौरभ आहे की, तो करेल दीपपूजन. हो चालेल. ये बाळा. थांबा. गुरुजी, माफ करा, आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. काकू, हाच तो मुलगा नली सोबत त्या फोटोमध्ये होता. वेद, काय प्रकार आहे हा? तू आणि नली एकत्र कसे? आम्ही जरा एका कामात अडकलो होतो, त्यामुळे यायला उशीर झाला आम्हाला. अरे पण दीपपूजनाच्या उत्सवाला काही मुहूर्त वगैरे असतो की नाही वे? गुरुजी, शंभू महादेवाच्या कृपेनेच आम्ही वेळेत इथपर्यंत पोहोचलोय. आजच्या सोहळ्याचा मान नलीचा आहे. दीपपूजनाचा मान नलीचा आहे. तो मान तिला मिळू द्या. नली, ये. थांबा, आम्हाला आईसाहेबांचं म्हणणं पटलेलं आहे. दीपपूजनाचा मान नलीला मिळणार नाही. आम्हाला आणखीन विषयाची परीक्षा घ्यायची नाही. गावात काही अशुभ घडलं तर? असं काहीही होणार नाहीये काका. अहो, या सगळ्या जुन्या परंपरा आहेत, या आपण आता पुसून टाकायला हव्यात. मी ह्याच गावात वाढलोय आणि मला नाही वाटत की नलीमुळे कुणाचंही वाईट झालंय, काही अपशकुन घडलाय. हे बघा, नलीच्या बाबतीत काही अपघात घडलेले असतील, पण ते अपघात होते, त्यात नलीची काहीही चूक नव्हती. नमस्कार. तुम्ही समजाने मला ओळखलं असेलच. तुमच्या मनात माझ्याबद्दल आणि नलिताईबद्दल जो काय गैरसमज आहे ना, तोच दूर करण्यासाठी मी इथवर आलो. म्या सुंदर सूर्यवंशी आज सकाळपासून म्याच नलिताई सोबत आहे. अहो, नलिताई लई चांगल्या मनाच्या आहेत बघा.
आज मी एका संकटात सापडलो होतो आणि त्यात न बाहेर पडण्यासाठी नलितांनी माझी लय मदत केली आहे बघा. खरंच त्या निर्मळ मनाच्या आहेत. मग अशा निर्मळ मनाच्या मुली संग तुम्ही समजे असे का वागायलाय? बरोबर बोलतात सुंदर. मी यांची पत्नी अक्षरा. या दोघांचा आमच्याशी काही संबंध नसताना स्वतःचा जीव धोक्यात घालून यांनी आमची खूप मदत केली. आज साक्षात महादेव विराजमान आहे तिथे. अशा पवित्र ठिकाणी नळीसारख्या स्त्रीची प्रतारणा का होते? आणि स्त्रीचा अपमान हाच सगळ्यात मोठा अपराध आहे. आणि नळीसारख्या पवित्र मनाच्या स्त्रीने उलट शिवाची उपासना केली पाहिजे. शुभ आहे. तुम्ही का अडवताय तिला? आज काय वाटेल ते झालं तरी दीपपूजन नलीच करेल. खबरदार किंवा पेटवाल तर. कशाला चांगल्या कामात अडथळा आणताय? तिकडे आहे ही. तिकडे आहे ही, तिकडे आहे, तिकडे आहे ही. तिकडे आहे ही, तिकडे आहे. तिकडे आहे ही. मी शेवटचं सांगतोय, कोणीही अडवं येऊ नका. दीपपूजन नलीच करेल. हो खोत, गावात तंटा नकोय, नाहीतर गावात हाणामारी होईल. हो बघताय काय? चला. चला. चला मागा. मुकाटानं माग व्हा आणि चांगलं काम होऊ द्या. हो तुम्हाला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही? वा माग. आता कुणी बी मध्ये आलं ना तर मला माझं हात सोडावं लागतील. पेटवा तुम्ही दिवा. आजी, बघितलंस, काहीही अपशकुन घडला नाही. आता तरी अंधश्रद्धा सोडा. अरे तुम्हाला दर्शन घ्यायचं होतं ना, घ्या. अहो चल निघतो मी. महादेवाच्या कृपेने खूप छान मैत्रीण मिळाली मला. वेद भावा, लय आभार बघ तुझे. हो. आणि तुम्ही दोघं बी ना लय भारी आहे बघा. हा चला येतो आम्ही. हा चला.
चला मंडळी येतो. इतकं गुणी आहेस ना तू. एका तिकळीच्या हस्ते दीपपूजन करून समाजासमोर तू एक आदर्श उभा केलास. मला खूप अभिमान आहे तुझा.